26 नोव्हेंबर आज संविधान दिन आणि हा संविधान दिन आज संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत असतानाच साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातल्या मेढा न्यायालयात आज संविधान दिन साजरा होतोय। 760 दिवे लावून आज या न्यायालय परिसरामध्ये पूर्ण हा उजळून निघालेला आपण पाहू शकतो की पूर्णतः न्यायालय परिसर हा दिव्यांनी उजळून निघालेला आहे। जणू दिवाळीची पहाट असाच या ठिकाणी अनुभव या आजच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने संपूर्ण कर्मचारी आणि या परिसरातील असणारे न्यायालयातले असणारे सगळे कर्मचारी या विभागातले ग्रामस्थ वकील संघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णतः दिवाळीच्या धर्तीवरच आज संविधान दिन साजरा करण्यात येतोय। भारताचा झेंडा देखील या निमित्ताने दिव्यावर त्याची प्रतिकृती काढण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात थेट आपण बातचीत करणार आहोत। न्यायालयाचे न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाडे साहेब, नमस्ते। नमस्कार। लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, आज संविधान दिन आहे आणि आगळा वेगळा महाराष्ट्रात एक वेगळा संविधान दिन तुम्ही आज दुर्गम डोंगराळ जावळी तालुक्यातल्या न्यायालयामध्ये साजरा करताय, काय सांगाल? आज भारतीय संविधानाचा 76वा संविधान दिन आपण साजरा करतोय। त्यानिमित्ताने आम्ही दिवाणी व फौजदारी न्यायालय मेढा तसेच जावळी वकील संघ मेढा तालुका विधी सेवा समिती मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने 760 दिवे या ठिकाणी प्रज्वलित करून दीपोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतोय। तिमिराकडून तेजाकडे, आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण अंधाराकडून प्रकाशाकडे जात असताना ह्या संविधानाने आपल्याला सर्वांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेले। त्याची पुनरावृत्ती होण्यासाठी, लोकांपर्यंत त्याची जनजागृती होण्यासाठी आम्ही हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तसेच या दीपोत्सवाव्यतिरिक्त आम्ही भारतीय संविधानामध्ये जे 22 भाग आहेत त्या भागांमध्ये विविध जे चलचित्र आहेत त्या चलचित्रांची माहिती देणारे 2 फलक आम्ही न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी लावले आहेत, जेणेकरून जनसामान्यांपर्यंत भारतीय संविधानाचा इतिहास आणि त्यामागची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी, हाच यामागचा उद्देश आहे। नक्कीच 760 दिवे लावून दीपोत्सव साजरा करतानाचा उत्साह आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिवाळीचा आनंद देखील त्या निमित्तानं पाहावयास मिळतो। कॅमेरामॅन वसीमसह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा।